कोल्हापूरच्या पंचगंगा नदीच्या घाटावर छत्रपती शिवरायांच्या कोल्हापूरच्या गादीचे वारस म्हणजे छत्रपती शाहू महाराज ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात कार्तिक स्नानासाठी गेले होते. इतर लोकसुद्धा होते. महाराजांनी बंधू बापूसाहेब घाडगे, मेव्हणे मामासाहेब खानविलकर, राजाराम शास्त्री भागवत याशिवाय महाराजांच्या कोल्हापूरच्या राजघराण्याचे पूर्वीचे नारायणराव राजपत देखील सोबत होते. महाराज स्नान करण्यासाठी नदीपात्रात उतरले. त्यावेळी महाराजांच्या सोबत आलेले पुरोहित मंत्रपठण करायला लागले की त्यांचं ते कामच होतं, करायला लागले. तो पुरोहित जेव्हा मंत्रपठण करत होता ते सगळे पूर्णोक्त मंत्र होते आणि छत्रपती शाहू महाराज एक क्षत्रिय होते म्हणून त्यांच्या कार्तिक स्नानाच्या वेळी वेदोक्त मंत्र म्हटले पाहिजेत ही गोष्ट तिथे उपस्थित असलेले राजाराम शास्त्री भागवतांनी महाराजांच्या ताबडतोब लक्षात आणून दिली. हे लक्षात आणून दिल्यावर महाराज राजपद्यांना म्हणाले, अहो राज उपाध्ये, तुम्ही वेदोक्त मंत्राऐवजी पुराणोक्त मंत्रे का म्हणत आहात? त्यावर राजोपाध्यांनी उत्तर दिलं, वेदोक्त मंत्राची शूद्रांना गरज नसते म्हणून मी पुराणोक्त मंत्र म्हणतोय. त्यावर महाराजांनी त्या पुरोहितला जाहीर लक्षात आणून दिले की एक तरी तुम्ही पुरोक्त मंत्र म्हणताय, त्यात तुम्ही साधी आंघोळ देखील केलेली नाही, त्यामुळे तुम्ही स्नान न करता मंत्र म्हणताय. त्यावर राज्यपाद्य म्हणाले, होय, कारण शूद्रासाठी मंत्रोच्चार करताना पुरोहितांनी अगोदर स्नान करायची गरज नसते. कोल्हापूरच्या छत्रपतींच्या गादीच्या वारसाला 25 वर्षाच्या एका तरुण राजाला ही गोष्ट ऐकावी लागत होती. या महाराष्ट्राच्या भूमीत हे सगळं घडत होतं. या गोष्टीची कोणी कल्पना देखील केली नसेल. छत्रपतींच्या राजघराण्याचा एक नौकर छत्रपतींच्या तोंडावर त्यांना शूद्र म्हणाला. या गोष्टीचा त्या 25 वर्षाच्या तरुण राजाला धक्काच बसला आणि तिथेच सुरुवात झाली महाराष्ट्राच्या इतिहासातल्या एका अजय अमर प्रकरणाची. महाराष्ट्रातल्या 2 तेजस्वी तारेची टक्कर ज्या प्रकरणात संपूर्ण महाराष्ट्राने बघितली आणि अत्यंत खालच्या थराला जाऊन महाराष्ट्रातल्या ब्राह्मण वर्गानं एका छत्रपती त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला, ते प्रकरण म्हणजे वेदोक्त प्रकरण. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत काय आहे तर महाराष्ट्रातलं ते 125 वर्षापूर्वी गाजलेलं वेदोक्त प्रकरण. नमस्कार, स्वागत आहे तुमचे आपला यूट्यूब चॅनल जीवनावरील इतिहास. महाराजांच्या काळापासून तुम्ही असे ऐकत आला असाल की महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या वेळी देखील काही लोकांनी महाराजांना वेदोकाचा अधिकार नाही दिला असं म्हटलं होतं. त्याबद्दल वाद निर्माण देखील झाला होता. त्यामुळे महाराष्ट्राच्या बाहेरून आलेल्या गागाभट्टांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा वेदोक्त पद्धतीने राज्याभिषेक केला. त्यासाठी सगळ्यात अगोदर आपल्याला हे समजायला पाहिजे की हे वेदोक्त म्हणजे काय आहे आणि पुराणोक्त म्हणजे काय आहे, कारण त्याशिवाय हा संपूर्ण वादच आपल्याला समजणार नाही. भारतीय संस्कृतीत आणि समाजात असं मानलं जातं की पृथ्वीवर मनुष्य जन्माला येण्याअगोदर वेद जन्माला आले होते. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अर्थवेद असे हे 4 वेद आहेत जे वेद कुठल्याही व्यक्तींना या समूहानं लिहिलेले नाहीत किंवा सांगितले देखील नाहीत, म्हणून ते अपवर्षी आहेत असं मानलं जातं. वेद ही आपली अनादी आहेत म्हणजे त्यांना आधी आपण शोध शकत नाही आणि अपरिवर्तनही आहेत म्हणजेच ते आपण बदलू देखील शकत नाही. त्यामुळे वेद हे उच्च प्रतीचे मानले जातात. जसे आपल्याला संस्कृतीत वेद आहेत तशी काही पुराणं देखील आहेत. ब्रह्मपुराण, पद्यपुराण, विष्णुपुराण असे एकूण 18 पुराण आहेत. वेदांना जसे भारतीय संस्कृतीत स्थान आहे, जो दर्जा आहे, तसा तो पुराणांना नाही. पुराण महत्त्वाचे आहेत पण ते दुय्यम आहेत. भारतातील क्षत्रियांना, ब्राह्मणांना आणि वैश्यांना पुराण काळापासून वेदांचा अधिकार होता म्हणून वेदमंत्र्यांनी त्यांच्याकडे पूजा अर्चा केली जात असेल. पण असं मानलं जातं की परशुरामानं 21 वेळा पृथ्वी निक्षत्रिय केली म्हणजेच पृथ्वीवर कुणीही क्षत्रिय शिल्लक राहिला नाही. मग जग क्षत्रिय शिल्लक राहिला नाही तर मग कुठलाही राजा असो त्या राजाकडे वेदमंत्र्यांनी पूजा करायची काही गरजच नाही असं ब्राह्मण वर्गाचं मत होतं. त्यांच्या समजुतीनुसार अजून एका काळात एखादी व्यक्ती जरी राजा झाली तरी तो शूद्रच होता. फक्त त्याने राज्यपद घेतलं म्हणून तो राजा झाला म्हणून तो मग क्षत्रिय होत नाही. साताऱ्याच्या छत्रपतींच्या गादीवर बसलेल्या प्रतापसिंग महाराजांना देखील असंच झालं होतं. त्यावेळी प्रतापसिंग महाराजांनी देशभरातील अनेक विद्वान ब्राह्मण मंडळी बोलवून घेऊन त्यांच्यावर निवाडा करून घेतला.
सिद्धांतात विजय नावाचा एक ग्रंथ लिहून घेतला तेव्हा महाराष्ट्रातल्या ब्राह्मणांनी हे मान्य केलं होतं की साताऱ्याचे छत्रपती क्षत्रिय आहेत आणि त्यांचा वेदांचा अधिकार आहे. छत्रपती शाहू महाराजांच्या काळातही विद्रोक्त प्रकरण सुरू होण्याअगोदर 4 वर्ष बडोदा संस्थानातील सयाजीराव गायकवाड महाराजांच्या सोबत देखील असंच झालं होतं. त्यावेळी तिथले पुरोहित महाराजांच्या पूजेच्या वेळेला पुराणोक्त विधी म्हणत होता, कारण त्यांचंही हेच म्हणणं होतं की गायकवाड महाराज हे क्षत्रिय नाहीत, शूद्र आहेत. पण कोल्हापूरच्या शाहू महाराजांच्या बाबतीत जेव्हा हे घडलं तेव्हा महाराजांनी ठरवलं की आपण हे प्रकरण तडीस लावायला पाहिजे. हा अन्याय आहे. हे पुरोहित वर्गाची जी सत्ता आहे ती एकदा उलथून लावली पाहिजे, म्हणून त्यांनी चंग बांधला आहे. आता माघार नाही असं ठरवलं. शाहू महाराजांना फार मोठा इंटरेस्टिंग होते असं काही नाही. ते कर्मकांड करणारे अजिबात नव्हते. त्यांना फक्त ब्राह्मण वर्गाची मुजोरी मोडून काढायची होती. एखाद्याला क्षत्रिय किंवा शूद्र ठरवणार ही ब्राह्मणाची मक्तेदारी होती. ती गोष्ट शाहू महाराजांना पटत नव्हती. महाराजांना अधिकार नाकारणारे नारायणराव राजीव गांधी हे अतिशय उच्च शिक्षित व्यक्ती कोल्हापूरच्या छत्रपती घराण्यांना दिलेले 20,000 रुपयाचे इनाम होतं या राजूपद्यांकडे होते. पण ही धर्म मार्तडांच्या विरुद्ध महाराज कायद्याच्या चौकटीत बाहेर जाऊन लढू शकत नव्हते. जरी ते राजे असले तरी, कारण ही काळ इंग्रजांचा होता. तिथे इंग्रजी कायद्याच्या आधारे पुढे जाणं गरजेचं होतं. नारायणराव राजीव पद्धत आणि छत्रपतींचा केलेला हा अपमान बघता बघता संपूर्ण कोल्हापूर संस्थानात पसरला. कोल्हापुरातल्या लोकांच्या मनात याबद्दल प्रचंड राग निर्माण झाला. पण त्याचवेळी कोल्हापुरातले अनेक ब्राह्मण लोक देखील राज्यपद्यांच्या बाजूने एकत्र व्हायला सुरुवात झाली. छत्रपती शाहू महाराजांच्या आईचे महाळच्या कार्यक्रमाला राजूपद्ये उपस्थित राहिले नाहीत. ते राजवाड्यात जाऊन पूजा अर्चना करत नव्हते. मग राजवाड्यावर जाऊन महाराजांच्या श्रावणी मासारंभाचे गौरवित्त करण्यासाठी महाराजांनी नारायण भट सेवेकरी यांना बोलवून घेतलं. सेवेकरी आणि राजवाड्यावर जाऊन वेदोक्त पद्धतीने महाराजांची श्रावणी केली. म्हणून कोल्हापुरातल्या ब्राह्मण वर्गाने या नारायण भट सेवेकरींना जातीतून बहिष्कृत केले. या सगळ्या गोष्टींना कंटाळून अखेर शाहू महाराजांनी 7 ऑक्टोबर 1901ला आपल्या पुरोहित म्हणजेच राज्यपद्यांना नोटीस पाठवली. तेही पहिली. त्यात त्यांनी असं लिहिलं की राजघराण्यातल्या धार्मिक विधीकडे आपलं दुर्लक्ष होतंय आणि तुम्ही राजवाड्यात येऊन ही कामे करणं योग्य पद्धतीने करावीत. या पत्राला महाराजांचा नोकर असलेला या राजउपाध्यांनी उत्तर देखील देणं गरजेचं समजलं नाही. उलट कोल्हापुरात तो आपल्या लोकांना आपल्या बाजूने वळवायचे काम करू लागला. आपल्यावर कोल्हापुरात अन्याय होतोय असं तो सांगायला लागला आणि हळूहळू महाराष्ट्रातले अनेक ब्राह्मण, अनेक पुरोहित या राजपाद्यांच्या बाजूने छत्रपती शाहू महाराजांवर अतिशय गहाण भाषेत टीका करायला लागले. छत्रपतींच्या जाशीर्वादाने कोल्हापूरमध्ये समर्थ नावाचं मासिक चालवणारे विष्णू विजापूरकर छत्रपतींवर अत्यंत वाईट भाषण टीका करू लागले. शाहू महाराजांबद्दल आज आपण ज्या अनेक त्यांच्या चरित्रावर शिंतोडे उडणारे डाग लावणाऱ्या गोष्टी याच काळात याच लोकांनी करायला सुरू केली होती. पण महाराजांनी लावून धरलेले हे वेदोक्त प्रकरण खऱ्या अर्थाने चिघळलं जेव्हा लोकमान्य टिळक म्हणजेच लोकमान्य गंगाधर टिळकांनी या प्रकरणात उडी घेतली. लोकमान्य टिळक हे वेदुकाच्या वादात उतरले. त्यांनी उघडपणे कोल्हापुरातील ब्राह्मण वर्गाची बाजू घेतली. त्यांनी त्यांच्या संपूर्ण महाराष्ट्रात गाजणाऱ्या केसरी या वृत्तपत्रात 22 ऑक्टोबर 1901 आणि 29 ऑक्टोबर 1901-2 अग्रलेख लिहिले. यात अग्रलेखात टायटल होतं वेदवृत्तचे खूळ भाग 1 आणि वेदवृत्तीचे खूळ भाग 2. या 2 अग्रलेखामध्ये लोकमान्य टिळकांनी ब्राह्मणांची बाजू घेताना छत्रपतींवर महाराष्ट्रातल्या मराठ्यांवर अत्यंत चुकीच्या भाषेत टीका केली. लोकमान्य टिळकांनी आयुष्यातले खरंच हे एक सर्वात वाईट आणि काळं प्रकरण होतं जे तुम्ही त्यांच्याच शब्दात ऐका. नाती धर्माप्रमाणे पाहता ब्राह्मण क्षत्रिय वैश्य याच जे गृहीत संस्कार सांगितले आहेत ते वेदोक्त मंत्रांनी करावे अशी स्मृतीतून वचने आहेत. परंतु धर्मशास्त्रावरील जे प्रसिद्ध व सर्व
मान्य ग्रंथकार आहेत त्यांच्या मते खरा क्षत्रिय आणि वैश्य जाती हल्ली नाहीशा झालेल्या आहेत व ब्राह्मण आणि खरोखर शूद्र यांच्या दरम्यान ज्या जाती आहेत त्यांचे जे संस्कार करणे ते वरील तारतम्ये लक्षात आणून केले पाहिजेत असे त्यांचे मत आहे. आता प्रश्न असा आहे की मराठी हे अस्सल क्षत्रिय आहेत किंवा शूद्र आहेत अथवा या दोनमध्ये तारतम्याने कोणती तरी गोष्ट पहिली लावून स्वीकारली पाहिजे. हल्ली ज्या काळी मराठी लोकांना वेदोक्ताचे खूळ वाजवले आहे ते आपल्या शिवाजी महाराजांपेक्षा ज्ञातीने श्रेष्ठ समजत असतील असे आम्हाला वाटत नाही. आपल्या प्रांतातील किंवा राष्ट्रातील लोकांकडून धन्य म्हणून घेण्याच्या हल्लीच्या वेदुकांच्या खोळाखैरीत हजारो लोकांचे मार्ग आहेत. श्री शिवाजी महाराजांच्या वेळेच्या मराठी लोकांच्या हल्लीच्या वंशांनी अशी काही थोर कामे केली आहेत किंवा काय पुरावा मिळवला आहे की त्यामुळे श्री शिवाजी महाराजास संतोषांचे नाती धर्मासंबंधी अधिकार जे देण्यात आले त्यापेक्षा अधिक अधिकार हल्लीच्या पुरुषांना महाराष्ट्रीयन देण्यास कबूल व्हावे. इतिहासात पाहता भोसले कुळातील गृहीत संस्कार होत असतात असे दिसून येते. वैदिक मंत्र्यांनी संस्कार झाले म्हणजे मराठी हा ब्राह्मण एका जातीत होतील अशी जर कोणाची कल्पना असेल तर ती निर्मूळ आहे. ब्राह्मण जातीतील स्त्रियास वेदोक्त म्हणण्याचा अधिकार नसतानाही या त्या जातीने ब्राह्मण आहेत आणि मराठी लोकांना वेदोक्त मंत्र जरी म्हटलं तरी ते मराठीच राहतील हे लक्षात ठेवले पाहिजे. मराठी लोकांच्या घरी ब्राह्मण वेदोक्त कर्म करत नाहीत म्हणून त्यांनी इनामे किंवा जहागिरी जप्त करण्याचा जो कित्येक ठिकाणी दाद दाखवण्यात आला आहे तो आणण्याचा व संस्थानासाठी अपायकारक आहे. लोकमान्य टिळकांच्या अशा या भूमिकेमुळे वेदोक्त प्रकरण थंड होऊन राहिलं बाजूला ते अजूनच जास्त चिघळलं. 8 नोव्हेंबर 1901ला छत्रपती शाहू महाराजांनी त्यांच्या पुरोहितांना दुसरे नोटीस पाठवले. मग हे नोटीस देखील राजउपाध्यायाने काहीही उत्तर दिलं नाही. ते स्वतः राजवाड्यात जाऊन पूजाविधी करण्यासाठी उपस्थित देखील राहिले नाहीत. त्यानंतर महाराजांनी 6 महिने वाट बघितली आणि 1 मे 1902ला कोल्हापूर दरबारात तर्फे तिसरी आणि शेवटची नोटीस पाठवली आणि त्यात सांगितलं की आपल्याला राजवाड्यात पुरोहित म्हणून वेदोक्त पद्धतीने धार्मिक विधी करायचे आहेत की नाही ते कळवा अन्यथा आपल्याला पदावरून काढण्यात येईल असे त्यांनी नोटीसमध्ये सांगितलं. त्यांना मिळालेल्या या शेवटच्या नोटिसांनी मात्र राजपद्य उत्तर दिलं कारण आता प्रश्न नोकरी जाण्याचा होता. उपाध्यायांनी मग उत्तर दिलं की आपली इच्छा आहे की सगळे विधी वेदोक्त पद्धतीने व्हावेत पण जे व्यवहारात आहे ते मी करण्याचा प्रयत्न केला. सगळ्यात गोष्टी वेदोक्तीनुसार करायच्या असतील तर स्वामी जगद्गुरूंचा निर्णय नाशिक वाई आदी ठिकाणाच्या विद्वानांचा निर्णय घ्यावा लागेल. शहरातले ब्राह्मण संघटनेची मते प्रतिकूल आहेत ते मला देखील जातीतून बहिष्कृत करतील असं राज्यपद्यांनी सांगितलं. खरं पण कोल्हापूरच्या सगळ्या प्रतिकूल ब्राह्मणवादात नेते स्वतः राज्यपद्यच होते पण ते सांगताना दुसरी गोष्ट बनाव करून सांगत होते. 5 मे 1901ला या पत्राचे उत्तर मिळाल्यानंतर काही गोष्टी स्पष्ट झाल्या. त्या म्हणजे महाराजांचे क्षत्रियत्व राजोपाध्यांना मान्य नव्हतं. ते महाराजांना शूद्र समजत होते. महाराजांच्या नोटिसात उत्तर देण्यास इतपत त्यांना त्यांचं महत्त्व वाटत नव्हतं. भविष्यात महाराजांचे विधी विदुक्त पद्धतीने करण्याची त्यांची तयारी नव्हती, इच्छा देखील नव्हती. महाराजांनी त्यांना कोल्हापुरातील राजघराण्याचे पुरोहित म्हणून त्यांच्या असलेल्या पदावरून काढून टाकलं. त्यांनी दिलेली इनामखंडी आणि जमिनी त्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबियांकडून काढून घेतल्या. त्यांना दिलेले महसूल आणि नागरी आणि इतर मानाचे अधिकार देखील काढून घेतले. यामुळे कोल्हापूरचे ब्राह्मण संघटनांना आणि राजपद्यांना चांगला झटका बसला. त्यांनी महाराजांच्या विरोधात त्यांच्या बदनामीची मोहीम चालूच केली. पण अखेर राजपद्यांनी 28 जुलै 1902ला महाराजांकडे एक विनंती अर्ज केला की आपण माझ्याबद्दल जो निर्णय घेतला आहे त्यास फेरविचार करावा कारण आपल्या या निर्णयामुळे माझं खूप मोठं नुकसान देखील होणार आहे. मात्र हा फेरविचारासाठी केलेला अर्ज महाराजांनी फेटाळून लावला. एक वकील होते त्यांनी लगेचच कोल्हापूरच्या पॉलिटिकल यांच्याकडे अर्ज केला की पूर्वीप्रमाणे आमचे इनाम चालू राहावेत, सर्व हक्क चालू राहावेत.
फेरीत यांनी सांगितले की राज्यपद्याने जमीन किंवा जे इनाम मिळाली होती ती राजघराण्याची सेवा करण्यासाठी मिळाली होती. जर ते राजघराण्याची सेवा करायला तयार नसतील तर त्यांचे इनाम मिळवण्याचा प्रश्नच येत नाही. त्यामुळे फेरीस यांनी नारायणराव राजपद्ये अर्ज फेटाळून लावला. राजपद्ये यांनी मग लढाईचा पुढचा भाग म्हणून एक अर्ज मुंबई सरकारकडे पाठवून दिला. म्हणजे तेव्हा महाराष्ट्र हे राज्य नव्हतं, तेव्हा बॉम्बे स्टेट होतं. त्यामुळे बॉम्बे स्टेटच्या सरकारकडून त्यांनी 23 मे 1903 अर्ज केला. त्या अर्जात त्यांनी लिहिलं की मला माझी जमीन, माझा इनाम आणि माझी मालमत्ता मला परत मिळावी. माझे सर्व अधिकार मला परत मिळावेत आणि मला असणारी सरदार ही श्रेणी देखील परत मिळावी. 16 ऑक्टोबर 1903 गव्हर्नमेंट ऑफ बॉम्बे स्टेटने हा अर्ज देखील फेटाळून लावला आणि त्यांनी सांगितलं की महाराजांकडे असलेले अधिकारात राहून महाराजांनी त्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे मुंबई सरकार यामध्ये कोणताही निर्णय घेऊ शकत नाही, हस्तक्षेप करू देखील शकत नाही. आता राजपद्ये यांच्याकडे देखील त्यांनी वापरून पाहिलेली अर्थात हे सगळे अर्ज उपाध्य स्वतः करत असले तरी कोल्हापूरचे पूर्ण ब्राह्मण वर्ग, त्यांच्या संघटना त्यांच्या बाजूने होती आणि हे सगळं मिळून हे अर्ज न्यायालयात पाठवत होते किंवा वरच्या सरकारकडे पाठवत होते. 5 जानेवारी लॉर्ड कर्झन यांच्याकडे एक दीर्घ अर्ज केला आणि त्यातही आपल्याला आपले अधिकार परत मिळावेत असं लिहिलं. 9 मे 1905 भारताच्या गव्हर्नमेंट जनरल लॉर्ड कर्जत यांनी देखील राजपद्ये यांचा अर्ज फेटाळून लावला आणि त्यांनी देखील हेच सांगितलं की महाराजांनी जो निर्णय घेतलाय तो त्यांच्या अधिकारात घेतलाय, त्यामध्ये गव्हर्नमेंट ऑफ इंडिया काहीही हस्तक्षेप करू शकत नाही. म्हणजे कोल्हापूरचे ब्राह्मण वर्गाची शेवटची जी आशा होती ती देखील आता मावळली. आता त्यांच्याकडे फक्त धर्म मार्तंडाचे पर्याय उरले होते. म्हणजे या काळात करवीर शंकराचार्य जे पीठ होतं, या पीठाचे शंकराचार्य वासुदेव शास्त्री भिलवडीकर यांनी देखील शाहू महाराजांना वेदोक्ताचा अधिकार नाही म्हणून सांगितलं आणि ती देखील कोल्हापूरच्या राजपद्यमध्ये यांच्याच बाजूने उभे राहिले होते. खरं तर हे पीठ शाहू महाराजांच्या पैशावर आणि दिलेल्या इनामांवर, त्यांच्या जमिनीवर चालत होतं. पण तरी देखील तो महाराजांच्या विरुद्ध उघडपणे प्रचार करत होते. ही संपूर्ण शाहू महाराज विरोधी ज्ञान लोकमान्य टिळकांची कट्टर समर्थक होती आणि लोकमान्य टिळकांचा या सर्वांना पाठिंबा होता. त्यावेळी खरं तर संपूर्ण भारतात लोकमान्य टिळकांसारखा प्रखर ब्रिटिश विरोधी नेता नव्हता. पण लोकमान्य टिळक यांच्या या अनुयायांचं लावून चलन करता करता अशा भूमिका घेत राहिले की त्यामुळे त्यांचं राजकारण त्यांच्या स्वतःच्या उंचीच्या तुलनेत कधीच तेवढी उंची गाठू शकले नाही. पण ज्या ज्या ब्राह्मणांनी शाहू महाराजांविरुद्ध वेदोक्त अधिकारांचा विरोध केला, त्यावर टीका केली, त्या प्रत्येकांना शाहू महाराजांनी त्यांचे इनाम बंद करून उत्तर द्यायला सुरुवात केली. विष्णू विजापूरकर यांचे ग्रंथ मला या मासिकाला मिळणारं अनुदान महाराजांनी बंद केलं. राज्योद्योपांची सगळे वचन रद्द केली, तर शंकराचार्यांना पीठाच्या मिळणाऱ्या सर्व देणग्या, सर्व इनाम रद्द केले, त्यांची जमीन काढून घेतली. दुसऱ्या बाजूला मुंबई सरकार आणि केंद्र सरकार यांच्याकडे पाठवलेले अर्ज देखील सरकार दरम्यान फेटाळून लावले होते. त्यामुळं परिस्थितीचा राग रंग बघून कोल्हापुरातल्या काही ब्राह्मणांनी आपली बाजू बदलायला सुरुवात केली. जे पूर्वी शाहू महाराजांच्या विरोधात उभे होते ते आता हळूहळू महाराजांच्या बाजूने उभे व्हायला लागले. त्यामध्ये सर्वात पहिले होते कोल्हापूरचे नवे शंकराचार्य. यांचे नाव होते काशीनाथ बुवा ब्रह्मणकर. या नव्या शंकराचार्याने 10 जुलै 1905 असं सांगितलं की कोल्हापूरच्या छत्रपतींना वेदोक्त अधिकार आहे. आता तुम्ही जर तारीख नीट बघितली तर त्यांच्या अगोदर 5 मे 1905 केंद्रातल्या लॉर्ड कर्जत यांनी राजपद्यांचा अर्ज फेटाळायला लावला होता. म्हणजे आता आपली डाळ कुठे शिजणार नाही याची कल्पना आल्यानंतर शंकराचार्यांनी पार्टी बदलली आणि ती तर नुसती सुरुवातच होती. आता हळूहळू अनेक लोक पार्टी बदलणार होते. आर्थिक नाऱ्या आवडल्या नंतर या सगळ्या घडामोडी घडत होत्या. छत्रपतींच्या राजवाड्यात पुरोहित जी काम करायला जाईल त्या प्रत्येकाला जातीतून बहिष्कृत करणाऱ्या कोल्हापुरातल्या संपूर्ण ब्राह्मण समाज डिसेंबर 1905 एकत्र आला आणि त्यांनी एक ठराव केला. समस्त ब्रह्मउद्ध श्रीक्षेत्र करवीर यांचा ठराव. या ठरावात वेदोक्त प्रकरणामध्ये ज्या ज्या गोष्टी झाल्या त्या सगळ्या दिलेल्या आहेत आणि शेवटी असं म्हटलं आहे की श्री शाहू महाराज
सरकार करवीर क्षत्रिय आहेत। या राजघराण्यातील नित्यनिर्मिती, गृहकृत्य, हवन, व्याधी, धर्मकृती, मनवादी, स्मृती, पदिपादिक पूर्वपार, वहिवाटीस अनुसरून क्षत्रिय वचित वेदोक्त पद्धतीने होत जावी, याविषयी कोणीही संदेह घ्यायचा नाही। याखाली कोल्हापुरातल्या अनेक ब्राह्मण पंडितांनी आपल्या सह्या देखील केलेल्या आहेत। याशिवाय एकूण ठरावात 200 पेक्षा जास्त ब्राह्मणांच्या सह्या केलेल्या आहेत। त्या ठरावात हे देखील मान्य करण्यात आले आहे, छत्रपतींच्या कोल्हापूर घराण्याचे सर्व विधी पूर्वी वेदोक्त पद्धतीने केले जात होते, पण बाबासाहेब महाराजांच्या 1860च्या दशकात जेव्हा त्यांनी संतती होत नव्हती, तेव्हा कोल्हापुरातील ब्राह्मणांनी त्यांना अशी भीती घातली, तुम्ही वेदोक्त पूजा केल्यामुळे देव तुमच्यावर कोपला झाला आहे। तुम्ही वेदोक्त पद्धती बंद करा, म्हणजे सगळं काही ठीक होईल। त्यामुळे कोल्हापूरच्या राजघराण्याचे बाबासाहेब महाराजांनी वेदोक्त पद्धतीने पूजा करणं बंद केलं होतं। अशा पद्धतीने अखेर कोल्हापूरच्या क्षत्रियांना शूद्र म्हणणाऱ्या ब्राह्मणांनी छत्रपतींना क्षत्रियत्व अखेर मान्य केलं। शाहू महाराजांनी अतिशय संयमान कायद्याच्या मार्गाने आपल्या ताकदीचा वापर न करता, कुठलीही मनी पॉवर किंवा मसल पॉवर न वापरता फक्त सत्तेच्या आधारावर ही लढाई लढली आणि या प्रकरणातून महाराजांचं आयुष्य कायमचं बदललं। आपल्यासारख्या एका राजाला जर अशा पद्धतीची वागणूक मिळत असेल तर समाजातल्या दलितांचं, वंचितांचं काय होत असेल, हा प्रश्न महाराजांना पडला। त्यानंतर संपूर्ण महाराजांचं आयुष्य महाराजांनी दलितांच्या, शोषितांच्या उद्धारासाठी व्यतीत केलं। स्वतः कर्मकांडामध्ये ते कधीच अडकले नाहीत, कारण त्यात अडकवायचंच नव्हतं त्यांना। ती त्यांची लढाई त्यासाठी नव्हतीच, त्यांची लढाई फक्त आपला न्याय मिळवण्यासाठी होती। वेदोक्त त्यांच्यासाठी महत्त्वाचं नव्हतं। आम्ही क्षत्रिय होत, आम्ही आमचा क्षत्रिय धर्म आणि कर्म आम्ही करू, त्यासाठी आम्हाला ब्राह्मणांवर अवलंबून राहण्याची गरज नाही, असं म्हणत महाराजांनी पुढं क्षात्र जगद्गुरू नावाचं एक नवीन पीठाचं कोल्हापुरात तयार केलं। या संपूर्ण प्रकरणात टिळकांची भूमिका मात्र पूर्णपणे चुकली, ज्याबद्दल महाराष्ट्रात अनेक लोकांच्या मनात टिळकांच्याबद्दल गैरसमज निर्माण झाले। स्वातंत्र्याच्या लढ्यात जरी टिळकांनी देशाचं नेतृत्व केलं, तरी या प्रकरणात मात्र त्यांनी भूमिका समाजाला मागे खेचणारी केली होती। महात्मा गांधी आणि लोकमान्य टिळक यांच्यात महात्मा गांधी श्रेष्ठ ठरवून ज्या उंचीवर जाऊन पोहोचले, त्या उंचीवर टिळकांना कधीही जाता आलं नाही। कदाचित टिळकांच्या चरित्रातल्या त्यांची ही एक सामाजिक जाणीवच कमतरता होती, या दोषामुळेच टिळक तिथपर्यंत पोहोचू शकले नाहीत। पण अखेर हे होतं महाराष्ट्राच्या इतिहासात गाजलेलं वेदोक्त प्रकरण। या प्रकरणामध्ये मराठी क्षत्रिय, ब्राह्मण, वैश्य, शूद्र अशा अनेक गोष्टींचा, अनेक व्यक्तींचा उल्लेख झालाय। विषय तसा नाजूक असल्यामुळे तो उल्लेख जशाच तसा करणे गरजेचं होतं। तसा प्रयत्न आम्ही इथे केलाय। कोल्हापुरातल्या शहरातल्या ब्राह्मणांच्या चुकीच्या भूमिका घेतल्या। ह्या भूमिका जवळजवळ 125 वर्षाच्या पूर्वीच्या। आता ब्राह्मणांनी ती गोष्ट स्वतःला लागून घेण्याचं कारण नाही। हा इतिहास आहे आणि हा इतिहास, त्या इतिहासाच्या पानातून आपण शिकून पुढे जात असतो। त्यामुळे या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती ही माहितीच म्हणून घ्यावी, जातीयते निर्माण करण्यासाठी किंवा समाजात विष घालवण्यासाठी त्याचा वापर करू नये। आपला या इतिहास आहे, आपण तो इतिहास त्या इतिहासातून शिकण्यासाठी त्याचा वापर करावा। आणखी एक गोष्ट म्हणजे या व्हिडिओमध्ये आम्ही दिलेली माहिती ही ख्यातनाक साहित्य उत्तम कांबळे यांनी लिहिलेली राजश्री शाहू महाराज आणि वेदोक्त प्रकरण या पुस्तकातून घेतलेले आहे। याशिवाय धनंजय खीर यांचं शाहू महाराजांचं चरित्र देखील आम्ही वापरलेलं आहे। या व्हिडिओमध्ये घेतलेला संदर्भ तुम्हाला मुळातच वाचायचा असेल तर तुम्ही पुस्तक वाचू शकता। याशिवाय तुमच्याकडे अजून काही माहिती जर असेल या प्रकरणासंबंधित तर तुम्ही कमेंट्समध्ये जरूर सांगा, जेणेकरून महाराष्ट्रातल्या लोकांना आणखी 4 गोष्टी समजतील। हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तुमचे मनोगत 2 ओळीमध्ये कमेंट्समध्ये जरूर सांगा। हा व्हिडिओबद्दल तुमची प्रतिक्रिया काय आहे तेही सांगा। आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।